आयोजित केलेली ही स्पर्धा अर्थात DCB ग्रुप काशीद आयोजित सोयरे चषक 2025 सीझन 7 एक षटकाचा पॉवर प्ले असेल 9:30 ला ना पहिला बॉल 9:30 ला उद्या सकाळी बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे। जे दोन संघ पहिला सामना खेळणार आहेत आणि जर आपण वेळेवरती पोहोचला नाही टॉस करण्यासाठी तर मात्र जो संघ हजर असेल त्याला टॉस विन घोषित करण्यात येईल। उद्या मात्र अगदी नियमांची कडक अंमलबजावणी इथे केली जाणार आहे। म्हणून मी विनंती करतोय उद्या पहिला सामना ज्या दोन संघांचा असेल त्या संघांनी 9 वाजता बरोबर इथे रिपोर्टिंग करायची आहे। कोणत्याही संघाची हयगय केली जाणार नाही। आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। जेवढा आपण उशीर कराल तेवढे चेंडू मात्र आपल्या कोट्यातील कमी केले जातील। हा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलाय आणि मी यस आणि दोन्हीही संघ जर उपस्थित नसतील तर दोन्हीही संघांचे चेंडू कमी करण्यात येतील। लक्षात घ्या अगदी काटेकोरपणे नियमांची उद्या अंमलबजावणी केली जाईल कारण उद्या दोन सामने आपल्याला एक्स्ट्रा खेळवायचे आहेत आणि वातावरणामध्ये बदल सुद्धा आपण पाहतोय। सो विनंती असेल पहिल्या दोन संघांना जे दोन संघ उद्या पहिला सामना खेळणार आहेत त्यांना माझी नम्रपणे विनंती आहे की 9 वाजता आपण बरोबर रिपोर्टिंग करायची आहे। चलिए बैक टू क्रिकेट। प्रिंस बोकाडे हालांकि मात्र 16 या 17 साल का ये खिलाड़ी अलीबाग से बिलोंग करने वाला और उनके सामने है रायगढ़ का टाइगर। ओहो हो तेज तर्रार गेंद डांसिंग डाउन द विकेट आए थे, आगे बढ़कर खेलने की कोशिश कर रहे थे, 30 गज के दायरे को तोड़ना चाहते थे उस्मान पटेल मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद तेजी के साथ गेंद रफ्तार के सौदागर है प्रिंस बोकाडे। प्रिंस सही मायनों में इसी साल क्रिकेट जो कि प्रोफेशनल क्रिकेट खेलने लगे हैं मगर इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है। मगर इस पर दवा क्या हुआ है, क्या गेंद और बल्ले की मुलाकात हुई है? नहीं, वाइड का इशारा अंपायर जी का, सोने पे सुहागा क्योंकि यहां पे मिलेंगे पूरे के पूरे 5 रन वो भी मुफ्त के। यहां पे ओपन हो चुका है। बल्लेबाजी करने वाली टीम लब्बैक मांडला का 5 रन स्कोर कार्ड पर, स्ट्राइक एंड पर उस्मान पटेल। ओहो इस बदवा देखिए उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया था मगर देखा कि लेग स्टंप के बाहर गेंद है मगर वहां पे बहुत ही खूबसूरती के साथ फ्लिक करते हुए उस गेंद को खेल दिया है। डी फाइन लेग सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए। पटेल किंवा न पटेल परंतु गोलंदाजांवर तुटून पडेल असा हा फलंदाज उस्मान पटेल। दोस्तों इसी वजह से रायगढ़ का टाइगर क्यों कहा जाता है? आपने देखा होगा उनका अनोखा शॉट। ये शॉट कौन सिखा सकता है? जी हां, फिर से एक बार घुटने के बल बैठ गए, गेंदबाज को पूरी तरीके से हैंग कर दिया है। क्या करे या क्या ना करे, किस तरह की गेंदबाजी करेंगे? बल्लेबाज यहां पे जबरदस्त अपने फॉर्म में आते हुए फिर से एक बार बैक टू बैक चौका। बड़े बड़े खिलाड़ी आपके सामने आएंगे। प्रिंस
जी हाँ, इस मरतबा देखिए हवा में खेला है मगर 30 गज का दायरा मौजूद है। क्या यहाँ पे कैच लपकने में कामयाब होंगे? जी हाँ, हो चुके हैं। ओहो हो, जरा तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए। कौन है वो खिलाड़ी? नाम तो पता चलना चाहिए। अक्षय, वाह बात, क्या बात है अक्षय, सर्पमित्र अक्षय पाटिल, लाजवाब, शानदार, जबरदस्त। मेरे ख्याल से कैच ऑफ द मैच या कैच ऑफ द टूर्नामेंट। तुम्हारी भलाई अब इसी में है। हेलो, सन्माननीय सुशांत सेठ जाधव यांच्या माध्यमातून या कॅच साठी 500 रुपयांचा कॅच प्राइज आलंय। वेल डन अक्षय। देखिए, एक कैच, एक रन, एक विकेट कितना कीमती होता है। अक्षय पाटिल, हालांकि बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला, गेंदबाजी करने का मौका नहीं मिला, मगर ये खिलाड़ी बहुत ही जुनूनी है, पागलपन है, क्रिकेट का दीवानापन है। अपना काम धाम छोड़कर वो क्रिकेट के पीछे आते हैं, और वो क्यों आते हैं ये फिर से एक बार उजागर होता हुआ। और वो कैच किसका था? उस्मान पटेल का था, जो उस्मान पटेल तूफानी फॉर्म में नजर आ रहे थे। फिर से एक बार देखिए, जैसे ही उस्मान पटेल आउट होने के बाद प्रिंस का आत्मविश्वास यहां पे बढ़ता हुआ। अलीबाग टीम अगर यहां पे क्वालिफाई होती है तो सुशांत जाधव इनकी तरफ से 5000 रुपए का इनाम दिया जाएगा। इनामों की बारिश, इनामों की बौछार। ओहो हो, देखते रहे, अभी भी देख रहे हैं रेहान। आरआर की ये गेंद कहां से आई, कहां निकल गई। छोटा पैक, बड़ा धमाका। सन्माननीय मच्छिंद्रजी पवार आणि सन्माननीय रणजित भाऊ खानावकर यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठाकडे यावं, आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे। चलिए दोस्तों, बैक टू क्रिकेट। मैच की तरफ कंसंट्रेट करेंगे। उस्मान पटेल ने गेंदबाज के होश उड़ाए थे, पूरी तरीके से हैंग कर दिया था। गेंदबाज समझ नहीं पा रहे थे, करे तो क्या करें, इस बल्लेबाज के सामने किस तरह की गेंदबाजी मैं करूं, ये प्रश्न चिन्ह, ये सवाल उनके चेहरे से साफ झलक रहा था। मगर जैसे ही वो आउट हुए ना, फिर से एक बार उनकी गेंदबाजी चमकती हुई नजर आई। पहले ओवर की समाप्ति 13 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज सार्थक सर पाटिल। देखिए, उनके नाम में ही सर है। अपने दिमाग का, अपने सर का इस्तेमाल करते हुए, अपने पूरे एफर्ट को लगाते हुए, अपने जी जान को लगाते हुए अपनी जिंदगी को सार्थक कर दिया है उन्होंने। आहा, क्या बात है, सार्थक। और ये खिलाड़ी भी ज्यादा बड़े नहीं है, मेरे ख्याल से 17 या 18 साल का ये खिलाड़ी है। मैं पहली मर्तबा इसी साल उस खिलाड़ी को देख रहा हूं। इसका पूरा श्रेय मृणाल वर्सोलकर को चला जाता है। हालांकि मृणाल वर्सोलकर मात्र 24 साल का खिलाड़ी है, मगर वो भी पहली मर्तबा जब प्रोफेशनल क्रिकेट खेलने के लिए आए, वो तब 15 या 16 साल के थे। और आज देखिए, एक स्टार खिलाड़ी बन चुके हैं। और वो सिर्फ बने नहीं है, तो अपने साथ साथ अपने कंधों से कंधों मिलाने वाले खिलाड़ी उन्होंने तैयार किए हैं। फिर से एक बार जोरदार यहां पे अपील। गेंद सीधा पैड से टकराई थी, मगर बहुत ज्यादा बाहर की तरफ यह गेंद थी, और इसी वजह से लेग बिफोर द विकेट का कोई यहां पे चांस नहीं बनता। सार्थक अगर यहां पे विकेट चटकाता है रेहान राजपुरकर का, तो सुशांत जाधव इनकी तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। अलीबाग टीम को मोटिवेट करते हुए, अलीबाग टीम को अप्रिशिएट करते हुए उनके टीम के ओनर, जी हां, इस मरतबा जड़ में डालने की कोशिश की, सीधे बल्ले से इसे खेला कारपेट के सहारे, कारपेट को चाटी हुई गेंद डीप मिड विकेट में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। उस्मान पटेल आउट होने के बाद रनों का स्रोत, रनों का फ्लो यहां पे कम होता हुआ।
जिस तरह से और जिस फ्लो में खेल रहे थे उस्मान पटेल, तब ऐसा लग रहा था कि रनों की बारिश यहाँ पे होगी और गेंदबाजी करने वाली टीम पूरी तरह से बिखर जाएगी। मगर जैसे ही उनका विकेट यहाँ पे गिरा, ओहो, अर्शिल को फिर से एक बार स्लोवर वन गेंद हवा में लहराती हुई, बल खाती हुई, बिल्कुल समझ नहीं आई। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, जाना था मुंबई, पहुंच गए पूना। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक विकेट के नुकसान पर एक एक रन के लिए तरसाते हुए, एक एक रन के लिए मुश्किल में डालते हुए और एक एक रन के लिए यहां पे जद्दोजहद जारी है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जो कि आइकॉनिक खिलाड़ी है, आइकॉन खिलाड़ी है, रेहान राजपुरकर। ये लीजिए, रेहान ने खेल दिया है मगर इस मर्तबा गेंद ऊंची गई है, नहीं पहुंचेगी, फील्डर से बहुत दूर। बाल बाल बच गए रेहान, क्योंकि गेंद हालांकि उनके बल्ले के स्टीकर पर लगी थी और बहुत देर तक हवा में जरूर थी, मगर शॉट में बिल्कुल ताकत नहीं थी, मात्र एलिवेशन मिला था और इसी वजह से बच गए। शॉट मिड विकेट खाली था, उसका फायदा मिला। इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। सार्थक सर पाटिल ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, मात्र 5 रन पहली 5 गेंदों में उन्होंने खर्च किए हैं। पहले ओवर में आए थे 13 रन, इस ओवर में आए हैं मात्र 5 रन। अंतिम एक गेंद इस ओवर की। ओहो, क्या बात है, सार्थक ने तो सार्थक कर दिया, अपने टीम का जज्बा, अपने टीम का विश्वास जीत लिया है। पूरे ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं। किफायती गेंदबाजी, कंजूस गेंदबाजी, लाजवाब, शानदार और जबरदस्त गेंदबाजी। देखते देखते यहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक विकेट के नुकसान पर 9 रन की औसत से अगर रन बनेंगे तो मात्र 27 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे और ये काफी बिल्कुल नहीं होगा। और इसी वजह से बल्लेबाजों को अब यहां पे कुछ सोचना पड़ेगा। बल्लेबाज रेहान राजपुरकर, जबकि अर्शिल शेख बाएं हाथ के बल्लेबाज, लास्ट मैच के हीरो अर्शिल शेख के बल्ले से लास्ट मैच में आए थे 2 छक्के और 1 चौका, गेंदबाजी करते हुए 1 विकेट भी चटकाया और इसी वजह से मैन ऑफ द मैच के हकदार बने थे। मगर इस मैच में पूरी तरीके से उनका बल्ला खामोश। अब तक 2 गेंदों का सामना किया है, 1 रन बनाकर खेल रहे हैं। रेहान राजपुरकर भी संघर्ष करते हुए, स्ट्रगल करते हुए दिखाई दिए हैं। राजपुरकर खेल रहे हैं 3 रन बनाकर, इस मतलब करण तोड़नकर, और एक 22 साल का नया खिलाड़ी आइकॉन के रूप में खेल रहा है, मगर एक छोटे से गांव से है, धोकोड़ा गांव से बिलोंग करने वाला, अलीबाग तहसील से बिलोंग करने वाला, एक छोटी सी टीम से बिलोंग करने वाला। मगर मृणाल वर्सोलकर ने इस टैलेंटेड खिलाड़ी को पहचाना है और एक सुनहरा मौका उन्हें दिया है, बड़े प्लेटफॉर्म को मुहैया करवाया है। वेरी वेल डन मृणाल। मृणाल हालांकि 24 साल का ये खिलाड़ी है, मगर बहुत ही कम समय में उन्होंने क्रिकेट को सीखा है, क्रिकेट को परखा है, क्रिकेट को देखा है और इसी वजह से बहुत सारा एक्सपीरियंस उनके पास हो चुका है। फिर से एक बार पकड़ लिया है, बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में लाजवाब कैच। इतना आसान नहीं होता फॉलो थ्रू में बॉडी बैलेंस को, और इस कैच के लिए 200 रुपए का इनाम करण तोड़नकर के नाम, सुशांत सेठ जादविन की तरफ से। तुम्हारी भलाई की गेंदबाजी हो रही है। जैसे ही उस्मान पटेल मैदान से बाहर आउट होकर गए हैं, तब से लब्बैक मांडला के तरफ ये गम के बादल मंडराते हुए दिखाई दे रहे हैं। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं रिजवान। जी हाँ, सफीर दाखवे है। सफीर का मतलब होता है सफर करने वाला। हालांकि लास्ट मैच में डायमंड डक के शिकार हुए थे, बिना गेंद खेलकर मैदान से बाहर।
हेलो। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, उतना ही अच्छा शॉट यहाँ पे देखने को मिला है, मगर डीप में फील्डर तैनात है और इसी वजह से रेहान राजपुरकर किसी भी तरह का रिस्क उठाना नहीं चाहते हैं। ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश यहाँ पे रेहान की। हालांकि सफेर भी लंबे लंबे छक्के लगा सकते हैं। जमीर दाखवे और सफीर दाखवे ये सगे भाई है, दोनों का बॉडी लैंग्वेज सेम, हाइट सेम, बॉडी सेम और चेहरा भी सेम है और खेलने का अंदाज भी सेम है। अगली गेंद फिर से एक बार करण की। जी हाँ, फिर से एक बार करण की, बहुत ही बढ़िया गेंद, कारपेट के सहारे उसे खेला है, शॉट मिड विकेट की दिशा में और डीप से लंबी दौड़ लगाकर वहां के फील्डर उस गेंद तक पहुंचते, तब तक एक रन लेने का मौका। 21 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। रनों को सुखा दिया है, रनों के लिए तरसा दिया है, रनों के लिए तड़पते हुए बल्लेबाज करे तो क्या करे, इसी विवंचना में दिखाई दे रहे हैं। और इसमें दबा, ये देखिए क्या कमाल का स्ट्रोक है, दो खिलाड़ियों के बीच में दरार और वहां से सफीर ने गेंद को किया है फरार। मिलेंगे रन यहां पे 4 4 4। अंतिम एक गेंद बची है, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और मैंने अभी अभी आपको याद दिलाया था कि नाम सफीर दाखवे याद रखना, क्योंकि लंबे लंबे छक्के लगाने के लिए, लंबे लंबी पारियां खेलने के लिए खिलाड़ी जाना जाता है। हाँ, ये भी सही है कि क्रिकेट से थोड़ा सा दूर है, हाफिज है। ओहो, ये देखिए जोरदार अपील, पग बदा के लिए बाल बाल बच गए। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मिलेगा और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 26 रन। जीतने के लिए 27 रनों की जरूरत, 18 गेंदे और 27 रन, यानी 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हालांकि सामने से तो पहली नजर में तो बहुत ही आसान सा ये लक्ष्य नजर आ रहा है, मगर दोस्तों क्रिकेट की दुनिया में कोई आसान नहीं होता, कुछ मुश्किल नहीं होता, इनफैक्ट आसान बनाना पड़ता है। तो दोस्तों ये रन बनेंगे या नहीं बनेंगे ये तो आने वाला समय बताएगा, मगर मैच के बारे में ब्यौरा देने के लिए, उसका विश्लेषण करने के लिए और उसके ऊपर कमेंट करने के लिए हमारे साथी कमेंटेटर रोशन के पास मैं आपको ले चलूंगा। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर. आपण आता अंतिम इनिंगकडे जाऊया. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. लबेक मांडला टीमच्या खेळाडूंना विनंती राहील आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. बॉलिंग समरी आपण जर पाहिली 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये 7, टोटल 26-27 चं टार्गेट उभं केलंय आणि जो जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये पोहोचेल, बक्षीस पात्र होईल या स्पर्धेमध्ये. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून डीसीबी ग्रुप काशीद यांच्या माध्यमातून आपण पाहता सोयरे चषक या स्पर्धेचं आयोजन. टॉस जिंकून अलिबाग संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळचं हे सत्र परंतु बॉलिंग अप्रतिम राहिली अलिबाग संघाची. आणि एक गोष्ट मी नक्कीच नमूद करेल या ठिकाणी यासिन सर, प्रत्येक संघामध्ये स्टार आयकॉन खेळाडू होते, परंतु लोकल आयकॉन करण तोडणकर सारखा करण तोडणकर सारखा खरं तर एक आपल्याच अलिबागचा खेळाडू दोकोडे गावचा त्याला आयकॉन म्हणून निवडला आणि काय परफॉर्मन्स केला संपूर्ण टीमने, कौतुक करावं तितकं कमी. समोर उस्मान पटेल सारखा एक नामांकित अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्टार आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय खरं तर रिहान राजपूरकर आणखीन एक स्टार आयकॉन. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण कालच्या दिवसापासून पहिला आजच्या दिवसापर्यंत प्रत्येक टीमकडे वेगवेगळ्या धाटणीचे वेगळ्या दर्जाचे आयकॉन खेळाडू होते. मधून अलिबाग संघ ऐन वेळेला या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. सुशांत जाधव यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल फलंदाजांना, अलिबाग संघाच्या खेळाडूंना
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुशांत जाधव यांच्या वतीने अलिबाग टीमला पर ओव्हर 9.00 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला 3 ओव्हरमध्ये 9च्या सरासरीने पुढे जावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी अलिबाग टीमला आजचा दिवस या दोन्ही संघासाठी खास राहिला पडतो. जो जिंकेल त्याला मात्र उद्याही या स्पर्धेमध्ये खेळता येईल, या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होता येईल. एस जी टायगर अलिबाग थोडं स्पीडअप करा प्लीज. लबेक मांडला टाईम अलर्ट असेल. कंपल्सरी 2 ग्रामीणचे खेळाडू षटकर टाकतील, 1 आयकॉन खेळाडू ओव्हर टाकेल. 3 ओव्हरमध्ये हा फॉर्मॅट राहील या स्पर्धेचा. त्यामुळे पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आला. मागच्या सामन्यामध्ये देखील उत्तम कामगिरी ज्या खेळाडूच्या माध्यमातून राहिली तो गोलंदाज आर्शिल शेख मागच्या सामन्याचा हिरो. आणि समोर फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये मृणाल वर्सलकर, त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल पारवे. स्विच केलाय पहिल्याच बॉलवरती. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आज देखे जरा किसमें कितना है दम. पहिला बॉल षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. या सामन्यामध्ये फक्त 27 बनवायच्या आहेत आणि पहिल्या बॉलवरती मृणाल वर्सोलकरने आपल्या बात्यातील इम्प्रोव्हायझेशन फटका रिव्हर्स खेळला आणि रिव्हर्स वरती मात्र षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता येणारे बॉल असतील 17. विजयासाठी तब्बल 21 धावांचं समीकरण. 17 चेंडूमध्ये 21. एक छोटीशी पार्टनरशिप या सामन्यामध्ये अलिबाग संघाला विजयाकडच्या दिशेने घेऊन जाईल आणि सर्वाधिक डॉट बॉल किंबहुना विकेट या सामन्यामध्ये लबेक मांडला टीमला सामन्यामध्ये परत घेऊन येतील. पुन्हा एकदा रिव्हर्स बैठक. गुडघा टेकला होता. स्विच करायचा आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल चला शॉर्ट कव्हरला. फील्ड झाला त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची रन नाहीये. मागच्या इनिंग मध्ये उस्मान पटेलने देखील याच पद्धतीने रिव्हर्स खेळत असताना धाबा बनवल्या, परंतु यावेळेला मृणाल वर्सोलकर आणखीन एक स्टायलिश खेळाडू, अतिशय चांगला हरवणारी खेळाडू मैदानामध्ये आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करत असताना डॉट बॉल अर्शिल कडून पाहायला मिळाला. या बॉलला बागफुटला गेले. अक्रॉस लाईन खोलात टाकला बॉल. लाऊड ऑफ येईल. बघा पायांच्या हालचालीवरून तुम्हाला समजेल हा बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग झालाय आणि त्यामुळे पंचांचंही कौतुक करावं लागेल. स्लाइडला आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्करचा प्रयत्न होता. या ठिकाणी आपण पाहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडू षटकारानंतर पुन्हा एकदा रिवर्स बैठक खेळले. याही वेळेला पलटवार मृणाल वर्सोलकरचा आपण पहिला बॉल चालला गोळीच्या वेगाने कब पॉइंटला सीमा पार चौकार. कालच्या दिवसामध्ये खरं तर संस्कार स्पोर्ट्स सर्वे हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ पोहोचेल, अलिबाग की मांडला, यासाठी मात्र ही चुरस लढत मैदानामध्ये आहे. संपूर्ण दिवसामध्ये अलिबाग संघाने इम्प्रेस केलं. संपूर्ण दिवसामध्ये लबेक 11 मांडला या टीमने इम्प्रेस केलं. दोन्ही संघांचं कौतुक करावं तितकं कमी पडतो. एका बाजूला एका टीमला पराभूत व्हावं लागेल, कारण एका मॅन मध्ये एकच तलवार राहते. तर इथे जो जिंकेल तोच बक्षीस पात्र होईल, जो पराभूत होईल त्याला मात्र पुन्हा एकदा वर्षाची 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. स्क्वेअर लेगला हा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळ इनफिल्डला क्लिअर करत असताना मृणाल मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतो. आणखीन एक खणखणीत चौकार. तर 13 धावांची गरज, कारण 14 धाबा या धावफलकावरती लागल्या. 1 man आर्मी 5 चेंडू फेस केले मृणालने. वैयक्तिक 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने आतापर्यंत 14 धावा केल्या आणि त्याही अर्शिल शेखच्या अगेन, ज्याने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, अष्टपैलू कामगिरी केली होती. त्या खेळाडूला मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये अफलातून फलंदाजी. शेवटचा बॉल. याही वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न आहे, परंतु इथे कमबॅक लाऊड ऑफ झाली. थोडासा अँगल बनवणारा हा चेंडू होता, त्यामुळे इथे पंचांनी कोणत्याही प्रकारची अपील उचलून धरलेली नाहीये. निर्धाव चेंडू घोषित केला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती लागल्या. बिनबाद 14. आता येणारे 12 बॉल
विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांचं समीकरण. संध्याकाळ होत चालली आहे. संध्याकाळचं हे सत्र आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना ज्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये धावा बनवायच्या तब्बल 13. स्पर्धेचे संपूर्ण आमचे आयोजक खरं तर मंचासमोर बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्वतः परवेशी बेलोसे यांना आपण पाहता, प्रदीप शेठ मुकादम, प्रतीकभाई असतील, आमचे दाऊदभाई कांबळेदादा असतील, सर्वांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलंय आणि प्रत्येकाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. म्हणून या स्पर्धेला प्रत्येक खेळाडूने चांगली पसंती दिली. अक्षय पवार म्हटला होता आपल्या बाईटमध्ये, आम्ही वाट पाहत असतो केव्हा ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल. परंतु यंदा थोडं लेट परंतु थेट आयोजन या ठिकाणी मे महिन्यामध्ये पाहायला मिळालं. 12 बॉल 13 मॅच ऑन आहे. 6.50 6.5 ची सरासरी राखायच्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना अलिबाग टीमला समोर निखिल पारवे. मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू अपयशी राहिला होता, त्याच्या पदरी अपयश आलं. परंतु असं म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे तुम्हाला या सामन्यामध्ये काहीतरी करावं लागेल. हा सामना जरी सोपा वाटत असला तरी तितका सोपा नसणार आहे, कारण रियान राजपूरकर सारखा एक अनुभवी आयकॉन खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याला जर का इथे धाबा कमी आल्या या ओव्हरमध्ये तर दबाव असेल या सामन्यामध्ये दोन्ही संघांवरती, खास करून अलिबाग टीमवरती दबाव वाढेल. 12 बॉल 13 रिहान राजपूरकर ओव्हर द विकेट कट केला बॉलला. युक्तीपेक्षा ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात. कट करण्याचा पर्यंत शॉट बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल फील्ड झालाय. दरम्यान एक सिंगल रन मिळाली. एक रन तुम्हाला रोखावी लागेल. हा सामना जरी लो स्कोरिंग असला तरी या सामन्यामध्ये प्रत्येक रनला प्रचंड महत्व आहे. आणि जर का तुम्हाला जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, बक्षीस पात्र व्हायचं असेल किंवा चॅम्पियन बनायचं असेल, तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये जिंकूनच पुढे जावं लागेल, अजिंक्य राहावं लागेल. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं की नॉकआउट. अनेक वेळा आपण लीग फॉर्मॅट पाहिला, त्यामुळे त्या सामन्यामध्ये तुम्हाला एकदा पराभव झाला की पुन्हा एकदा संधी मिळते. परंतु या स्पर्धांमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळा डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू असं तुम्हाला करावं लागतं. कारण जर का पराभूत झालं तुम्हाला पुन्हा एकदा वर्षाची 365 दिवस आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. त्यामुळे आव्हान टिकवायचं असेल तुम्हाला मात्र हा सामना जिंकावा लागेल. मॅचमध्ये आपण फोकस केला तर 11 बॉल 12 लो स्कोर सामना. फक्त 1 रनचा गॅप आहे आणि समोर मृणाल वर्सोलकर ज्याने या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकला, या सामन्यामध्ये रंग भरले असा एक गुणवान खेळाडू मृणाल वर्सोलकर. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता. मागच्या सामन्यात विराज हा खेळाडू सामनावीर राहिला. बैठक पॅडल स्वीप झाडू शॉट ज्याला म्हणता येईल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळले. सेकंड आणि निघालेत. सेकंडचा कॉल. एक रन महत्वाचे आहे आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं ताळमेळ, चांगलं कम्युनिकेशन, दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग. 2 धाबा या ठिकाणी आल्या. आता समीकरण आपण पाहिलं तर रन बॉल 10 बॉल 10 चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. संध्याकाळ झाली, थोडीशी हवा विरळ होत चालली आहे आणि या ठिकाणी मोठे फटके खेळण्यापेक्षा सिंगल डबलला महत्व देतोय मैदानामध्ये मृणाल वर्सोलकर हा खेळाडू. हा सामना कोण जिंकेल? मैदानाच्या आतमध्ये अलिबाग की मांडला, सामना संपलेला नाहीये. कालच्याही सामन्याचे पुन्हा एकदा मी आठवण करून दिली. 12 बॉल 13 धाबा रोहा संघाला करता आल्या नव्हत्या आणि ज्या संघाने रोहा टीमला पराभूत केला तोच संघ टॉप 3 मध्ये पोहोचला. हे देखील वैशिष्ट्य राहिलं कालच्या दिवसामध्ये, कारण इथे देखील जर का या धावा वाचवल्या तर तुम्हीही टॉप 3 मध्ये पोहोचाल. त्यामुळे 10 बॉलमध्ये 10 धावा रोखण्यासाठी तुम्हाला अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागेल. एक रन तुम्हाला त्या ठिकाणी वाचवावी लागेल. दुसरा दिवस स्पर्धेचा आमचे स्कोरर निकेत पाटील राबे, 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, 3 अंपायर आमच्या असतील, त्याचवेळेला आमचा समालोचन डिपार्टमेंट, प्रत्येकाचं खरं तर विशेष कौतुक करावं लागेल. 10 बॉल 10 याही वेळेला स्कूप केला बॉलला, मागे खेळले आणि बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमारेषा पलीकडे. 4 धाबा चौकार. नऊ बॉल आणि 6 धाबा. डॅल स्कूप ज्याला म्हणता येईल. तिलक्रत दिलशान हा फटका नेहमी चांगल्या धाटणीमध्ये खेळतो आणि आपले समालोचक योगेश वाघ यांच्या भाषेमध्ये सुपला शॉट हा होता. या ठिकाणी आपण पाहिलं 9 बॉल आणि 6 धाबांचं समीकरण. मृणालचं कौतुक करावं तितकं कमी. वैयक्तिक 20 धाबा त्याने केल्या आतापर्यंत 8 बॉल मध्ये आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली 21. 9 चेंडूमध्ये 6 धाबांचं समीकरण आहे या सामन्यामध्ये. हा सामना जिंकत टॉप 3 मध्ये अलिबाग पोचेल की मांडला? अजूनही आपण पाहिला या प्रश्नाचा उत्तर बंद लिफाफ्यामध्ये आहे. सामना जेव्हा संपेल, शेवटचा बॉल जेव्हा पडेल तेव्हा सांगता येईल कोणता संघ जिंकलाय. 9 बॉल 6चं समीकरण. थोडं स्पीडअप करा प्लीज. रिहान राजपूरकर हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती पहिल्या 3 मध्ये 7 धाबा खर्च केला. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा बैठक, याही वेळेला बॉल मागे पाठवलाय. क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट. बॅकवर्ड क्षेत्राला बॉल चाललाय सीमा पार, चौकार. डेफिनेटली मी आवर्जून या संघाबद्दल सांगेल. पहिल्या सामन्यामध्ये 2 बॉलची पेनल्टी घेऊन उतरला आणि तो सामना 14 चेंडूमध्ये चेस करून देखील दाखवला. आणि आयत्या बैली आयकॉन खेळाडू या टीम मध्ये नव्हते. करणला संधी दिली, निखिलला संधी दिली, आपल्या लोकल बॉयला संधी दिली, अलिबागचे खेळाडू या टीम मध्ये घेतला. आणि आता हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर, त्याला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अलिबाग संघासाठी प्रॉपर क्रिकेट या संघाकडून पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये तुमचा दिवस चांगला असेल, तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्ही नक्की विजेता बनाल. 8 बॉल 2 धाबा, आनंद गगनात मामेनासा झालाय अलिबागच्या सर्व पाठीराख्यांचा. रिव्हर्स केले आणि आजच्या दिवसामध्ये पुढचा संघ पोहोचेल का नाही हे पाहायचा, प्रतीक्षा करावी लागेल. फटका सुंदर होता, परंतु डीप बॅकवर्ड बॉलला झेल टिपलाय. वैयक्तिक मृणालने आपल्या संघासाठी 24 धावांची एक नायाब इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या द्या मृणालसाठी. बाद 24 धावांची इनिंग साकारली. टीमची धावसंख्या 25. क्या बात है मृणाल, छा गए. मृणाल वर्सोलकर, कौतुक करावं तितकं कमी. जितना बडा संघर्ष उतनी ही शानदार जीत होती असं म्हणतात. आणि काय संघर्ष केला या मॅच मध्ये मृणालने, कौतुकास्पद. मैदानाकडे चाललाय या टीमचा खऱ्या अर्थानं सिक्सर किंग आजच्या दिवसातला विराज जुईकर इन ॲट नंबर 3. 7 बॉल 2 तर समीकरण आहे. उलटा पुलटा खरं तर फटका पाहिला, वारंवार रिव्हर्स खेळला मृणाल. आणि आता हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. उद्या देखील तुम्हाला बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना बरोबर 9:30ला चालू होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का एखादा संघ उशिरा आला, 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. जर का एखादा संघ उशिरा आला तर त्या टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. डेफिनेटली आयोजकांकडून सक्त वॉर्निंग असेल. पहिल्या दिवसापासून आपण पेनल्टी दिली आहे प्रत्येक टीमला. पायात टाकला बॉल, लाऊड अपील. यावेळेला दबाव आहे फलंदाजामध्ये. पंचांचा बोट अवकाशाकडे, पग बाधा. लेग बिफोर द विकेट दबाव होता फलंदाजावरती, सिंगल घ्यायची होती. परंतु इथे आता सामना आपण पाहिला 6 बॉल मध्ये 2 धाबांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. चला लगेच नवीन फलंदाज पाठवा प्लीज, अधिकचा वेग घेऊ नका. या संघाला 2 धाबांची गरज आहे 6 बॉल मध्ये. विराज जुईकर षटकारांसाठी ओळखला जातो आणि सिंगल डबल घेताना मात्र हा खेळाडू लेग बिफोर द विकेटचा शिकार झाला. नवीन खेळाडू मैदानाकडे गेलाय अजित नंबर 4, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाजीसाठी स्वतः अनुभवी खेळाडू, लिजन क्रिकेटर जमीर भाई. थोडं स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या, फक्त 2 धाबा बनवायच्या आहेत. परंतु सामना संपलेला नाहीये. 6 मध्ये 2 धाबा जर का डिपेंड केल्या तर मात्र चर्चा होईल. याकरता स्पर्धेमध्ये जमीर भाई यांची मेडल षटक टाकावं लागेल. अंतिम 6 बॉल 2. मैदानामध्ये निखिल पारवे आयकॉन खेळाडू फक्त एकच बॉल फेस केला आणि 1 रनचं योगदान त्याने दिलंय. बाकी जास्तीत जास्त स्ट्राईक राहिली होती मृणाल वर्सोलकरकडे आणि स्वतःने ती जबाबदारी स्वीकारली होती. स्ट्राईक स्वतःकडे त्याने घेतली होती आणि स्ट्राईक घेत असताना त्याने 24 धाबा केल्या आपल्या टीमसाठी, निर्णायक 24 धाबा केल्या. आणि त्याच्याच या बॅटिंगच्या जोरावरती हा संघ आता विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. 6 मध्ये 2 अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. सिलिमडॉन आणि सिलिमडॉनला एक फिल्डर उभा केलाय. 2 फिल्डर आपण पाहता विकेटच्या समोर. उस्मानने लावले फ्लाय स्लीप. त्यानंतर गलीमध्ये एक जबल क्षेत्ररक्षक घेतलाय. डीपेक्षा कव्हरला थोडंसं आतमध्ये घेतलंय. मिडॉन मध्ये एक फिल्डर आहे. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना. इनसाइड आउट. अतिथी मंचाला आणि अलिबाग संघाला अभिवादन करणारा हा विजयी षटकार. क्या बात है. यस, आमचे कांबळे दादा यांच्या फोटोला हिट केलाय बघा हा फटका. आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये पोहोचतोय तो संघ आहे अलिबाग. क्या बात है बघा.
होतं सुशांत जाधव यांच्या वतीने आणि निखिल पारवेच्या बॅटमधून एक षटकार, त्याच वेळेला मृणाल वरसोलकर यांच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहिला आपण. आणि अलिबाग टीमसाठी तब्बल 5,000, अक्षयच्या कॅचसाठी 500 रुपये, करणच्या कॅचसाठी 200 रुपये. जो उस्मानचा झेल टिपला तो सामन्यामधला महत्वाचा क्षण होता. आणि या सामन्याचा हिरो सामनावीर मृणाल वरसोलकर ज्याने 24 जबा केल्या वैयक्तिक आणि हा खेळाडू ठरला या सामन्याचा हिरो सामनावीर. हार्ड लक टीम लबेक मांडला. उस्मान भाई हार्ड लक आणि त्याच्या बरोबरीने कतर रिहान तुमचा देखील मनापासून आभार. चांगला खेळ पाहायला मिळाला. तर सामनावीर मृणाल आपण लिहा लवकर. आमचे कांबळे दादा आहेत ज्यांच्या कदर फोटोला हिट केलंय त्यांच्या उपस्थितीमध्ये